आता तिसरा सामना जो आहे तो उसरले आणि ओवळे या संघामध्ये असणार आहे आणि त्यानंतर यापुढील सामना आहे तो धुतुम आणि खारघर या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे। तरी त्या संघाने देखील वेळेवरती रिपोर्टिंग करायची आहे याची सर्व संघांनी नोंद घ्या। सकाळ सत्रातील जे सामने आहेत ते अतिशय चांगल्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि दर्शनी सामना आपण जर पाहिला तर चिंद्रण आणि दुंद्रे या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतो। रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला TCC दुंद्रे। यापुढील जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता या दोघांमध्ये असणार आहे ही लढत। आपण जर विचार केला आजच्या दिवसाचा तर आज या परिसरातील नामांकित संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत आणि त्यामध्ये हा सामना आपण सर्वांच्या भेटीला पाहतोय। चला जास्त विलंब नको, लवकरात लवकर स्पीडअप करायचंय। TCC दुंद्रे संघामध्ये चेंजेस पाहायला मिळतील थोडेसे, ज्यामध्ये आपण पाहतोय वैभव पाटील याचा आज कमबॅक आहे। बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटसाठी आपण पाहिलं तो अल्पविरहित झाला होता, परंतु आता तो पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय आणि हे मैदान म्हटलं तर मग या मैदानावरती वर्चस्व आणि अनेक साऱ्या इतिहासाचा साक्षीदार राहिलेला हा खेळाडू आहे, ज्यानं अनेक विक्रम या मैदानावरती घडवले आहेत। खास करून नाईट स्पर्धांमध्ये मग 8 धावा डिफेन्स केलेल्या आहेत चिंचोली संघाच्या अगदी अगेन्स्टमध्ये हा या खेळाडूचा कारनामा। 14 मध्ये 9 धावा डिफेन्स केले होते दुंद्रे संघानं। हा तो दुंद्रे संघ ज्या वेळेला आपण पाहिजो की ई पूल मधून त्यांची वाटचाल त्यांनी सुरू केली आणि आता तो प्रवास त्यांचा अगदी मोठ्या पूल पर्यंत पोहोचलेला आहे। ही आहे इम्प्रूव्हमेंट एखाद्या संघाची। मग त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर मग मी म्हणेन एकमेकांसोबत तग धरून उभं राहणं आणि अमर पाटील सोबत आज या संघानं जो प्रवास नक्कीच अनुभवलाय तो देखील तितकाच महत्त्वाचा आणि ज्यामध्ये आपण अपोजिट बाजूला संघ पाहतोय तो संघ देखील तितकाच ताकदवर आहे। MIDC परिसर म्हटलं तर मग या संघाची फलंदाजी पाहता अनेक साऱ्या गोलंदाजांचा थरका पडतो। इतकी छान फलंदाजी आहे ज्यामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये अजय आणि अजयच्या सोबतीला ओपनिंग ब्लास्टर तकदीर। सुरुवातीचा पहिला बॉल ओव्हर द विकेटनं अक्रॉस द बॅटर खेळायचा प्रयत्न होता। इथे आपण पाहिला अगदी बॅकफुटला गेले होते तकदीर, वेगवान चेंडू रिलीज केले होते सार्थक पाटील या गोलंदाजानं। वय वर्ष अगदी 17 वर्ष या खेळाडूचं आणि अल्प वयामध्ये यशाची उंच शिखरं गाठत आपण पाहतो। RPL या सीझनमध्ये देखील या खेळाडूची निवड झाली होती। कालच ती स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्या ND डिव्हिजनमधील ज्यानं रायगड या नामांकित संघामध्ये आपली वर्णी लावली त्या खेळाडूनं अखेरकार आपल्या जीवनातील सर्वाधिक मोठं यश संपन्न केलं आणि कालच्या रात्रीमध्ये देवदगावचा तारा सितारा अर्थातच मयूर वाघमारे यानं आपल्या स्वप्नातील पहिली मालिकावीर 4 व्हीलर कार त्यानं पटकावली। एखाद्या गोलंदाजानं हे पारितोषिक पटकावणं आपण पाहिलं की कालच्या रात्रीमध्ये आपल्याला एक वेगळाच तो इन्सेन पाहायला मिळाला, ज्यामध्ये आपण पाहिलं अंतिम मॅचमध्ये धावा त्यानं बनवल्या होत्या आणि 75 पॉईंट्स आपण विकेटचे पाहिले, त्यानंतर 75 पॉईंट्स आपण धावांच्या पाहिला। अशा पद्धतीने त्यानं बाजी मारली। त्यानंतर आपण मोहोचा सूर्या मस्करला पाहिलं, ज्यानं अगदी जो आपल्या परिसरातून बिलॉंग करता आणि त्यानं देखील आपल्या खरं तर स्वप्नातील अगदी 4थी बाईक पटकावली त्या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर अजय भस्मा बेस्ट फिल्डर म्हणून त्यानं देखील बाईक पटकावली। ही 3 नामांकित नावं आपल्या परिसरातून आपण पाहिली ज्यांनी RPL गाजवली आणि हे आहे खरं तर आपल्या पनवेल परिसराचं क्रिकेट, या ND डिव्हिजनचं क्रिकेट। तुम्हाला सर्वांना वेळ लावलेला खेळ आहे टेनिस क्रिकेट। या टेनिस क्रिकेटचा आपण सर्व इथे आनंद घेत आहोत, ज्यामध्ये एक तितकाच दर्शनीय सामना, तितकाच धुवाधार सामना, जिथे चुरशीचा सामना आपण पाहू शकतो। चिंद्रण आणि विरोधामध्ये आहेत दुंद्रे। या दोन संघांच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर अनेक वेळा सामने झालेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारलेली आहे, कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी पराभव समोर दिलेले आहेत तर कोणी स्वीकारलेले आहेत। आज त्यांची पुन्हा एकदा गाठ पडली आहे ठकाठका। नैमित्त आहे आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून साई बोरवेल आणि संपूर्ण सहकारी यांच्या वतीनं आयोजित केलेली, खास करून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघनेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी नियमितपणे आपण पाहतो। या खरं तर मैदानावरती स्पर्धा आपल्याला साकार होताना पाहायला मिळते आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील ते तसेच आपल्याला उतरताना पाहतो। पण त्यांना इथे पहा, हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा, बीमर्क बॉल, सोने पे सुहागा, ओव्हर थ्रो तिकडे आणि धावा चोरण्यासाठी आपण पाहतोय आतुरलेले आहेत, आसुसलेले आहेत। अजय कडूचा अजून एक प्रयत्न होता तिकडे, परंतु समोरून तकदीरचं मात्र ध्यान संपूर्णपणे फिल्डरवरती होतं। या बॉलवरती आपण जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत टोटल 3 आणि एकूण धावा झालेल्या आहेत धावबोर्डावरती
4 चारही आकड्यावरती पोहोचलेत. बिना गड्याचा मोबदला आहे हे सर्वांना आपण पाहतोय. असं म्हटलं जातं की सर सलामत तो पगडी 50. जब हम है जिंदा तो कौन करेगा हमारी निंदा. विकेट ज्या आहेत त्या आहेत त्यांच्याकडे आणि त्या वाचून ते खेळतायत. सुरुवातीचं हे षटक आहे. सार्थक पाटील म्हटलं तर मग छोट्या चणीचा प्रतिभावंत हा खेळाडू. अनेक मैदानं गाजवलेले आहेत. खास करून तुर्भेगावचा अगदी एक नामांकित खेळाडू भूषण असेल, असं त्यानंतर किशोर असेल, त्यांना ज्या पद्धतीनं उभं ठेवलं होतं आणि त्यांना देखील या गोलंदाजी चर्चा केली होती आणि प्रशंसा केली होती. आणि तो हा गोलंदाज आपण पाहतो आज त्याच्या विरोधामध्ये खेळायचा आहे. मग थोडंसं वाचून खेळण्याचा प्रयत्न करता येतं. परंतु अजय कडूला हे मान्य आहे का, हाही प्रश्न जरूर सर्वांना पडणार आहे. ओव्हर द विकेट ना क्रॉस द बॅटल खेळायचा आहे. पंचांकडे लाऊडली अपील तिकडे सोमनाथ होते. जबरदस्त तिकडे आपण पाहतो फिल्डिंगचा सेटअप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अपील लाऊडली झाली होती परंतु नकार आपण पाहिला. डायरेक्ट हिट मे बी हा जर कॉल हा चेंडू जर रिलीज केला असता प्रवीण सिन्हा यांच्याकडे तर मग कदाचित काहीतरी खतऱ्याची घंटा साबित ठरली असते. आणि मे बी इथे जी विकेटची पार्टनरशिप बनत चालली धावांची आणि जे विकेट वाचून खेळतायत दोन खेळाडू त्यामध्ये त्यांना डॉमिनेशन प्रक्रिया जरूर दाखवली असती परंतु नाही. बालंबाल बचावलेत. स्ट्राईक पुन्हा एकदा खुंकार तकदीर पाडेकरकडे. हा फटका छान आहे गॅपमधून. सुपर स्ट्रोक मॅग्निफिजन अँड टेरिफिक सावधान रीतीनं निर्विवाद चौकार. क्या बात आहे. खूप छान अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. खर तर गोलंदाजीमधून मी म्हणेन की इथे जो बोलबाला आहे तो थोडा का होईना मात्र जरूर ठेवला गोलंदाज सार्थक पाटीलनं. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्यात आदित्य 9 धावा ज्यामध्ये एक नो चेंडू देखील पडला होता. तरी देखील इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघासाठी आपण पाहतो खेळाडूंना दिलेला आहे. नक्कीच या खरं तर गोलंदाजीबद्दल आणि खास करून जो टॉप ऑर्डर आहे चिंद्रन संघाचा सेफ आहे याबद्दल काय चर्चा करशील आदित्य. तर नक्कीच 2 फलंदाज सेफ असतील तर मोठं टार्गेटचं त्यांचं माइंडसेट असणार. पण चांगली प्रकारची गोलंदाजी केली सार्थकनी. नक्कीच प्रशंसा असेल गोलंदाजाची. ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चिंद्रन संघाचा जर विचार केला 2 धडधाकट फलंदाज त्यांना शांत करण्याचा पूर्णपणे काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ती चांगली गोलंदाजी. या गोलंदाजीसाठी ओळखला जातो दुंद्रे संघ. तशीच फलंदाजी त्यांची मेन पॉवर आपल्याला पाहायला मिळते. येस आपण जर विचार केला तर जो चिंद्रन संघ आहे तो देखील फलंदाजीसाठी आपण पाहतो सर्वांना आकर्षित करत असतो. यंदाच्या हंगामामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म चालला आहे संघ. या संघाला फॉर्म गवसणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि या मैदानावरती असे इतिहास बनलेले आहेत. आपण पाहिलं की गतवर्षी आणि त्या आधीच्या वर्षी देखील या मैदानावरती जो रिटकर संघ नियमितपणे भरपूर फॉर्ममध्ये असतो या मैदानावरती ज्या वेळेला खेळायला येतो आणि हरिग्राम संघाची त्यांची गाठ पडली नाही की मग तो संघ थोडासा बॅकफुटवरती आपण पाहतो की त्यांचा ग्राफ तो कोसळतो आणि हे त्यांनी देखील अगदी ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळं इथे मे बी जर दुंद्रे संघाच्या अगेन्स्ट या संघाने चांगला परफॉर्मन्स दाखवला तर मग कदाचित जो फॉर्म त्यांचा हरपला आहे तो फॉर्म परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तर नक्कीच फॉर्म इज टेम्पररी पण क्लास इज परमनंटली. क्लास आपल्याला दाखवावं लागेल. फॉर्म काय केव्हाही येतो केव्हाही जातो. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चांगली लढत दोन्ही संघांमध्ये. नवीन गोलंदाज पाहू आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येईल अमर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी. येस फील्ड सेटअपची व्यूहरचना करत असताना आपण जर पाहिलं तर एक फिल्डअप अगदी फिल्डअपमध्ये आता थोडंसं विश्लेषण आणि व्यूहरचना चेंज झालेले आहे आणि रेस्ट्रिक्शन जे आहे ते खुलं झालेलं आहे ज्यामध्ये आता त्याचा फायदा कदाचित मिळू शकतो. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ते दुंद्रे संघाच्या बाजून राहिलं. क्या बात आहे. पहा ही गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे आणि एक महत्त्वाकांक्षी गोलंदाजी. असं म्हटलं जातं की कॅप्टन लिडिंग ऑन दी फ्रंट आणि आज ते आपण पाहू शकतो.
इथे हा चेंडू आपण पाहतोय अगदी आत्ता इथे कदाचित धावा मिळण्याची शक्यता आहे. पंचांचा वाईटचा इशारा तिकडे. धावा बनत नव्हत्या आणि त्यामध्ये आपण पाहतोय या धावा आपल्याला पाहायला मिळतात. थोडं थांबा पंच, कारण गोमात आलेत 12 झालेत. आदित्य बिणाकड्याच्या मोबदल्यामध्ये हलवारपणे सरकतायत, परंतु धावगती जी राखायची आहे त्या धावगतीनं चाललेत. जरी इकॉनॉमिकल स्पेल गेले तरी मग जर 8च्या सरासरीने जरी चालला ना इथे चिंद्रन संघ, तरी अंतिम इनिंगमध्ये त्यांच्याकडे गोलंदाज आहेत की ते या धावा थांबवू शकतात. आणि आपण 83 मध्ये पाहिला एक सामना ज्यामध्ये कपिल देव सरांनी म्हटलं की 183 रन जीतने के लिए काफी नहीं है लेकिन लढने के लिए काफी है. आणि तिथे आपण पाहिलं की भारतानं पहिला विश्वचषक भारतामध्ये आणला होता आणि लोएस्ट स्कोरिंग सामने देखील आपण जिंकू शकतो हे त्यांनी सांगितलं होतं. या मॅचमध्ये देखील आपण जाऊ, कदाचित तसा सामना होऊ शकतो याची शक्यता आहे. यस, तर नक्कीच शक्यता आहे ती गोलंदाजी चिंद्रन संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू उचललाय, तिथे मात्र चेंडू सरळ लँड होईल. सीमा रेखा पार येतोय खणखणीत दणदणीत षटकार. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे क्या बात आहे. अप्रतिम संगीत. 4 फेब्रुवारीची ती रात्र, तुंबळ युद्ध झालं. सारं गड जणू सुभेदारांच्या तांडवानं भेदारून निघाला होता. सुभेदार पडला पण गड मात्र फत्ते झाला. आणि ते हे संगीत आपण ऐकलं. इथे पहा हा फुल टॉस बॉल कदाचित इथे बिमकसाठी जातील टीव्ही अंपायरकडे, मे बी अंपायर, आणि इकडे पंचांकडे तीच अपेक्षा. आणि त्यासाठी आपण पाहतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे पंच. यस, बॅटिंग टीमचा आहे हा रिव्ह्यू. आणि आपण जर पाहिलं तर धावा घेतल्यात जरूर. एक धाव घेतलेला आहे, विकेट ही होण्याची शक्यता आहे. यस, टीव्ही अंपायर चेक करतील आणि योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच यायचं आहे आपण. हाईट फॅक्टर. Yes, it's a Bimak ball. It's a no ball call. Get ready for the free hit now. आता संधी असेल फ्री हिटची, आणि ज्यामध्ये आपण फलंदाजाकडे मुबलक मुभा पाहू की ज्यामध्ये तो फक्त रनआउट गृहीत धरला जाईल आणि बाकी सर्व चान्सेस त्याच्यासाठी खुले असतील. नक्कीच खुल्लं लायसन्स असणार. खुल्लं लायसन्सवर इथे मात्र आपलं नाव बरकरार ठेवणार का? एखादा मोठा फटका येईल का आपल्या संघासाठी? मोठ्या फटक्यांची गरज असणार. दुंद्रे संघाचा जर विचार केला, त्यांची आपल्याला धडधाकट फलंदाजी पाहायला मिळते. त्यांच्या समोर चांगलं असं फायटिंग टोटल स्कोअर आपल्याला ठेवावं लागेल, कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला, सार्थकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. अद्यापही आपण जर पाहिलं आदित्य तर 20 धावा बनवल्यात, आणि ज्या धावा आपण बनत नव्हत्या पाहत होतो त्या धावा त्यांनी आता आपण पाहतो किंबहुना 10च्या सरासरीने तरी मे बी चाललेल्या आहेत. त्यामुळं इथे आता धावांचा जो ओघ आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात झाली होती थोडीशी धीमी, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर फलंदाजी तितकीच छान पाहायला मिळते. या चेंडूवरती डिफेन्स केलं होतं आणि दिशा दिली होती हलक्या हातानं. तिथे खेळाडू उपलब्ध होते अगदी मिड कव्हरला. त्यांनी चांगली फिल्डिंग दाखवली आणि एक धाव. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा. लेफ्ट हँडेड बॅट्समन अजय कडू ऑन स्ट्राईक. नक्कीच अजयला पाहू. अजयच्या बॅटमधून आलेला षटकार, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. ते मोठे फटके मात्र दाखवावे लागतील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. काही कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. वेग आणि वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. अजून एक डॉट चेंडूची सांगता आणि या षटकाची होईल सांगता. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाईल तब्बल 21 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे
येस, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10.50च्या सरासरीनं 21 धावा धावफलकावरती, एकही गडी बाद नाही आहे. ही सुस्थिती आहे. आतापर्यंत आपण अद्याप फलंदाजी पाहिली तकदीर पाडेकर ज्यानं 6 धावा दिल्यात. त्यानंतर आपण पाहिलं अजय कडू 11 धावा आपल्या संघासाठी जोडतोय. अशी टोटल आपण जर पार्टनरशिप पाहिली 14 मध्ये 21ची या दोन खेळाडूंची, ज्यामध्ये तकदीर 100च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय आणि 137.5 अर्थातच अजय कडूचा हा स्ट्राईक रेट आहे. अजय कडू थोडासा आपण अग्रेसन दाखवताना पाहिला, ज्यामध्ये तो फलंदाजीमध्ये थोडासा अटॅकिंग मोड सादर केला या रंगमंचावरती त्यानं. परंतु तकदीर जो आहे तो थोडा शांत आहे आणि तकदीरला शांत केलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या दुंद्रे संघानं. यामध्ये थोडासा जो आपण फेरबदल पाहिला होता संघामध्ये बदल आहे. 1 वर्षाचा एक मोठा गॅप घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय वैभव पाटील हा गोलंदाज आता पाहायला मिळेल. वैभव पाटीलचा चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कट केला चेंडूला, चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागलेली रेस आणि तिथे मात्र चेंडू जाईल, अंपायरचा इशारा येईल, सीमा पार, 4 रन. थँक्यू. कमबॅक जो आहे तो द्यायचा आहे खास करून वैभवला. मी म्हणेन ना, यानं फक्त टीमचा आत्मविश्वास उंचावणार नाहीये तर त्याचाही उंचावणार आहे आणि त्या गोष्टी कराव्या लागतील. आता जो पहिला आपण मीडियम पेसनं चेंडू रिलीज केला होता आणि या गोलंदाजी पॉवर आहे की वेगवान गोलंदाजी, ओहो यस, याच गोलंदाजासाठी ओळखला जातो वैभव आणि अक्षरशः आता तो चेंडू त्यानं रिलीज केलाय. पंचांचा इशारा बॅटकटचा आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. टीमची धावसंख्या 26 धावा. तर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. चांगले चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिला चेंडू थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र बॅट्समनला संधी मिळाली. त्यानंतर चांगले चेंडू रिलीज केला, तिथं 1 धाव पाहायला मिळाली. त्यानंतर असणार गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण अजय कडू आणि तकदीर पाडेकर. अजूनही त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे. चांगली अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. यावेळेला राऊंड द विकेट आले होते. पंचांकडे लाऊडली अपील अँड अंपायर फिंगर गोज ऑन अप. एस, लेग बिफोर द विकेट हा धक्का. पहिली सलामीची जोडी जी आहे ती तोडण्यामध्ये अखेरकार कमबॅक केलेला खेळाडू म्हणजेच वैभव पाटील याला आलं यश. पहिली सफलता टीम TCC दुंद्रेला. नवीन फलंदाज पाहू आपण केतन कडू. चिंद्रन संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू. आपल्या खेळानुसार आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं नाव पूर्ण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये दाखल करत असताना हा खेळाडू आपण पाहू. पण चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली वैभवची. ज्या गोलंदाजीसाठी मोठा गॅप घेऊन आपल्याला हा खेळाडू मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय. पण आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी करणार, समोर असणार केतन कडू, पाहूया. तर चांगले चेंडूची सांगता, तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने 1 धाव तर पूर्ण. तिथे मात्र दुसरीसाठी फलंदाज नक्कीच धावले होते. 1 धाव मिळेल या चेंडूवर. 1 धावेनिशीर धावफलक पाहू आपण. 27 धावा, 1 विकेट लॉस आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणार तकदीरला आपण पाहू. स्ट्राईकला मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील आणि चेंडू जाणार सीमा रेखा पार. येतोय तकदीरच्या बॅट मधून चौकार. डीजे आपण 31 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू वैभव घेऊन येणार. स्ट्राईकला तकदीर. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र झेल निसटला. झेल होईल भूमीला दान आणि जीवदान मिळेल तर तकदीरला. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 31 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे
थँक्यू, क्या बात आहे. अप्रतिम स्पेल आपण पाहिला, कारण एका वर्षाचा मोठा गॅप आणि त्यामध्ये 10 धावांचा एक इकॉनॉमिकल स्पेल टीम दुंद्रेसाठी वैभव पाटील या खेळाडूंना दिलेला आहे. तर नक्कीच चर्चास्पद ही गोलंदाजी आहे, खास करून दुंद्रे संघासाठी मी म्हणेन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खास करून आपण वैभवसाठी नक्कीच म्हटलं पाहिजे की हम रुके हुए तो क्या हुआ, हम थके नहीं थे, और हम थके हुए तो क्या हुआ, हम बिके नहीं थे. हा या खेळाडूंना सिद्ध केलं की कमबॅक कसा असावा हे आम्ही नक्कीच पुन्हा एकदा दाखवू, पुन्हा उतरू मैदानामध्ये नवीन प्रयत्न घेऊन. आणि ते प्रयत्न आपण पाहिले वैभव पाटीलचे, त्या प्रयत्नांना सॅल्यूट असेल. तर नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र नवीन आपण गोलंदाज पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज ज्ञानेश्वर. आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू, दुंद्रे गावातून बिलॉंग करत असणारा खेळाडू, आपल्या संघाने दाखवलेला विश्वास. स्ट्राईकला फलंदाज असणार केतन. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न असणार. काटपेच्या साहाय्याने फटका जरूर केला, एक धाव तर पूर्ण आणि एकीनिशीर समाधान मानतोय. तिथे आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर आली सिंगल आणि सिंगल निशीर धावफलक जाईल. 32 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आपल्याला दुंद्रे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून औचित करून ठेवले चिंद्रन संघाला. चिंद्रन संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी त्यांची ताकद आणि फलंदाजी त्यांची ताकद. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकला फलंदाज असणार तकदीर. चांगले फटके खेळावे लागतील. दाखवलेला विश्वास तिथे मात्र पूर्णपणे सादर करावा लागेल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असतील तिथे आणि एक धाव मिळाली या चेंडूवर. येस, फिल्डिंगसाठी आपण पाहिलं केपी होते तिकडे, कुणाल पाटील. केपी एडिट्स या नावानं आपण पाहिलं, जे इंस्टाग्रामवर या संस्थानावरती अगदी एक छोटंसं पेज चालवत आहेत, परंतु अगदी नामांकित खेळाडूंना पडद्यावरती आणण्याचं काम या खेळाडूचं आपण पाहतो नियमितपणे चालू असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गोलंदाजीसाठी आहे गोलंदाज लिजंड इसेयर, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू, ज्यानं दुंद्रे टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे आपल्या खेळामधून. तो हा ज्ञानेश्वर उसाटकर याला आपण पाहतो. अलीकडच्या कालामध्ये ज्याला रायगडचा टायगर म्हणून देखील संबोधलं गेलेलं आहे ज्याच्या फलंदाजीमधून. इथे धावा सोडण्याचा धाडस आहे पहा. अगदी धावा घेण्यासाठी आपण पाहतोय हे प्रयत्न. या बॉलवरती धावा चोरल्यात टोटल 3. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इकडे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 36, एक गड्याचा मोबदला आहे. नक्कीच एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल दुंद्रे संघातून. आपल्या संघामधून बरेच खेळाडू त्याने पुढे नेलेत. चांगला काम त्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर या चेंडूवर धावा आल्या. 3 धावेनिशीर धावफलक पाहू आपण. 36 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. 36 धावेनिशीर चांगली. अजून आपल्याला अजून 2 मोठे फटके आले तर चांगलं आपल्याला सन्मानजनक टोटल आपल्याला पाहायला मिळेल चिंद्रन संघाकडून. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. इथे मात्र मोठा फटका आलाय बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू सरळ लँड होईल. सीमा रेखा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू, क्या बात आहे. डीजे नितीन देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील आलेले आहेत. खूप खूप शुभेच्छा. समोर आपण पाहू शकतो की फलंदाज तितकाच ताकदवर झालेला आहे. मग ज्ञानेश्वर हा तकदीरला थांबेल का, प्रश्न आहे. तर नक्कीच तकदीर पाडेकर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. ते बॅटमधून आला मोठा फटका. इथे मात्र एक धाव या चेंडूवर पाहायला मिळेल आणि 1 धावेनिशीर धावसंख्या पाहिली तर 43 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शेष असणार. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणार. कोणता आकडा येणार आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज असणार केतन कडू. हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मोठा फटका एखादा येईल का त्याच्या बॅटमधून, इथे मात्र प्रश्नचिन्ह असणार. पण त्याच गोलंदाजीची दार घेऊन ज्ञानेश्वर उसाटकर आपल्याला पाहायला मिळतील. एक लिजंड खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील. थोडीशी फंबलिंग तिथे पाहायला मिळाली
आणि त्या फोम्बलिंगच्या स्वरूपात या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेने शिर धावफलक जाईल तब्बल धावफलकावर 45 धावा. नक्कीच खूप छान अशी धावसंख्या इथे उभारलेली आहे आणि 45 धावा बनवलेल्या आहेत. जिथे आपण पाहिलं की सुरुवात धीमी झाली होती, असं वाटलं की धावा बनणार नाहीत, परंतु 11.25 ची सरासरी 2-5 ची सरासरी त्यांनी कंटिन्यू मेंटेन ठेवली आणि आपण पाहतोय धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. दुंद्रे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम चिंद्रन. आता सेकंड हाफमध्ये आपल्याला त्यांची गोलंदाजी पाहायला मिळेल. समोर फलंदाजी आपण पाहणार आहोत दुंद्रे संघाची, ज्यामध्ये त्यांच्याकडे देखील चांगले चांगले फलंदाज उपलब्ध आहे. खास करून किशोर सिनारे याच्यावरती सर्वांचा डोळा असणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय अजून एक खुंकार शिकारी, ज्यानं या मैदानावरती टेनिस क्रिकेटची जी पर्वणी आपल्या गावासाठी दिली आणि अनेक सारी पारितोषिक इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून जिंकलेले आहे, ते महेश आपल्यासोबत आहेत. त्यांच्यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे, त्यामुळं त्यांची फलंदाजी तितकीच विध्वंसक होईल यात काही मात्र शंका नाही. समोर आपण पाहतो फिरकीचे जादूगर, त्यानंतर अगदी कमी वयामध्ये ज्यानं उंच भरारी घेतली, वेगवान गोलंदाज म्हणून जो अगदी संघामध्ये नामांकित आला तो निकेश गडगे असेल. या गोलंदाजावरती देखील सर्व तगदर उभे असतील. त्यानंतर मागील वर्षामध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला तो आविष्कार आपण पाहतो गोलंदाजीसाठी. हा सामना अटॅकिंग मोडवरती आणि रोमांचक पाहायला मिळेल यात काही मात्र शंका नाहीये. मॅचकडे आपण जरूर जाऊ, वेळ आहे. पुन्हा एकदा जाऊयात डीजे मास्टरकडे. यस, फर्स्ट हाफ कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रामध्ये आदित्य धावा बनलाय टोटल 45 आणि 46चं टार्गेट आता इथे ठेवण्यात आलेलं आहे सेकंड हाफसाठी. काय घडेल काय बिघडेल येणारी कालनवेल सर्व काही सांगून जाईल. सलामची जोडी मैदानामध्ये उतरते, जिकडे अमर पाटील आणि सोबत आपण पाहतोय महेश शेलार या 2 फलंदाजावरती असणार आहे लक्ष आणि ती ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर आपण चर्चा केली होती ज्या अगदी मागील हंगाम ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलं तो आविष्कार पहिलं षटक घेऊन आहे, तेजस पाडेकर माफ करा, पहिलं षटक घेऊन आहे सुसज्ज. मॅच मध्ये आपण जरूर जाऊ. सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतो अनेक सारा प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत जोडलेला आहे, त्यांवरती देखील आपण नक्कीच लक्ष केंद्रित करूया. जिकडे आपण पाहतोय रोमॅनो दबंग अँड सुलतान फॅन क्लब, ज्यामध्ये अभिषेक आहेत आणि आमचे छोटा अली अर्थातच जयेश पालकर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आपण प्रथमेशला पाहतो, या सामन्याचा पार्थ आपण पाहतोय आनंद घेतोय, त्यांचं देखील आपण स्वागत करू. ही कंपनी आहे जी दुंद्रे संघाला सपोर्ट करण्यासाठी आली. आज प्रतीकला आपण मिस करतो या संघामधून खेळताना. प्रतीकनं अगदी आपण पाहतो व्यावसायिक गटामध्ये खास करून म्हणजे आपण पाहतो व्यवसाय याकडे जास्त फोकस केला आणि टेनिस क्रिकेटपासून थोडासा तो दूर आहे, परंतु सामन्याचा आनंद घेतोय. प्रतीक आपलं देखील स्वागत आहे. मॅचकडे जाणं महत्त्वाचं. पंचांकडून ग्रीन सिग्नल, पहिलं षटक घेऊन तेजस पाडेकर आहे तयार. पंचांचा इशारा, इट्स अ गेम ऑन. सेकंड हाफ तयार होतोय. तेजस समोर आहे महेश. पहिला चेंडू टी बार बॉल गुडलँड स्पॉटवरती अगदी या चेंडूला टेक ऑफ केलं. चेंडूला टेक ऑफ घेतला देखील टप्पा पडल्यानंतर. वेग होता चेंडूमध्ये, त्यानंतर बाउन्स होता चेंडूमध्ये, उसली होती. या गोष्टी अगदी आपण पाहतो की गोलंदाजाचा चेंडू गुडलँड स्पॉटवरती आदळणं आणि त्यानंतर त्याला मग एक पर्यायी जी उसली आहे ती मिळणं, या गोष्टी म्हटलं तर मग पंचमहाभूताची 5 बोटं. मग गोलंदाजी त्यामध्ये रिलीजिंग पॉवर, फॉलो 3 आहे, स्टेपिंग आहे, या गोष्टी पहा. तिकडे हा चेंडू जाईल निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. पहिला चौकार टीम TCC दुंद्रेसाठी. 4 रन.
तर थँक्यू डीजे. तर 4 धाब्यांनी निश्चित आपल्या संघाचा अकाउंट ओपन केलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार तेजस. इथे मात्र चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील तिथे मात्र आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू जाणार. तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. अजून येतोय चौकार डीजे. थँक्यू डीजे. इथे मात्र 2 सलग चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र थोडासा कमबॅक केलाय. डॉट चेंडूची सांगता होत असताना कमबॅकिंग अटॅक गोलंदाजीच्या मार्फत तेजस पाडेकरच्या माध्यमातून आपले वेगानिशीर स्वार होऊन या चेंडू आपल्याला डिलिव्हर करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला तेजस. येस सर. तेजस छोट्या सणीचा खेळाडू आहे. जरी आपण शरीराने त्याला धष्टपुष्ट पाहिलं तरी आपण पाहिलं तर अल्पवयीन हा खेळाडू आहे टीम चिंद्रणचा. आणि तो आज इतकं छान गोलंदाजी करतोय. खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय. लॉंग ऑनला खेळलं या चेंडूला. फिल्डर तिकडे उपलब्ध होते रोहन. आणि रोहन यांनी चेंडूवरती अगदी झडप घातली. त्यानंतर कडक प्रदर्शन आपण पाहिलं. केतन कडू आज मैदानामध्ये आपण पाहिलं की शांत दिसला. थोडा म्हणजे उतरलाच नाही. चान्सेस ज्या आहेत त्या आपण पाहतोय. आणि थोडासा आउट ऑफ फॉर्म देखील आहे. लेकिन परंतु हा खेळाडू जो आहे तो देखील तितकाच ताकदवर आहे. तर नक्कीच चिंद्रन संघाचा जर विचार केला केतन कडू एक ब्रँड आपल्या गावाचं आणि आपल्या नावाचं बनवलंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार तेजस. चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक येणार डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. देऊया आपण तत्पूर्वी डीजेला चान्स. डीजे थँक्यू. क्या बात आहे. चांगली धावसंख्या. 18 मध्ये 37 धावांचं समीकरण असणार आहे. जिथे 18 चेंडू आणि 37चं समीकरण आता वाचलेलं आहे आदित्य. आपण पाहतो की आपण नुकताच चर्चा केली होती की रोमॅनो, दबंग आणि सुलतान या खरं तर फॅन क्लब म्हणजे ही अड्ड्यामध्ये पळणारी खरं तर नामांकित बैल आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं की क्रिकेटचे खेळाडू आहेत जे आपण पाहतो की क्रिकेट नंतर दुसरा छंद पाळतात की शर्यत या क्षेत्रामध्ये आपण त्यांना पाहतो. आणि त्यामध्ये आपण जर चिंद्रण संघाचा विचार केला तर मग त्यांचा अपवाद वेगळा आहे. त्यांनी एक कुत्रा पाळलेला आहे मैदानावरती ज्याचं नाव आहे अंबो. त्यांच्या मैदानावरती नुकताच त्यांची स्पर्धा पार पडली. आणि त्या अंबो बैलासाठी सकाळी 5 वाजता बिस्किटं घेऊन जातात. आपण पाहतो की सकाळी आता फर्स्ट शिप आहे. मग तिथे तकदीर असेल. मग तकदीर जाईल आणि त्याला मग बिस्किटं देणार. नंतर मग तो जॉबवरती जाणार. हे प्रेम असतं मित्रांनो पाळीव प्राण्यांवरती. आणि ते आज आपण पाहतो की त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. तर नक्कीच नाद असो नाद तो नाद. नाद माणसाला सर्व काही करून सोडतो आणि तो नाद पाळलाय. आज इथे आपण पाहतो नाद क्रिकेटचा देखील आहे. असं म्हणतात की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटवरची माया कधी तुटणार नाही. आणि तो क्रिकेट आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळतो. येणारे चेंडू आहेत आता तुमच्या समोर. उर्वरित 17 आणि 17 मध्ये पाहिजे आहेत जिंकण्यासाठी 36 धावा. 17 बॉल 36चं समीकरण तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला ग्लास केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतील. एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. डिरेक्ट हिट चालू होतं. परंतु खेळाडू आहेत जे सुखरूपरित्या पोहोचले. ज्यामध्ये वेळेचं भान ठेवणारा खेळाडू म्हणजे अमर पाटील. TCC या दुंद्रे संघाला ज्याने नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली तो हा खेळाडू म्हणजेच अमर पाटील. ज्याच्याकडे आपण पाहतो की टायमिंग तितकंच लाजवाब आहे आणि त्या टायमिंगचा तो पूर्णपणे वापर करतो. आता बॉल बाकी आहेत टोटल 16. हव्या आहेत जिंकण्यासाठी 34 धावा. या बॉलवरती 2 धावा एकवटल्यात टोटल. तर पाहूया पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता. गॅप मध्ये चेंडूला ढकललाय आणि चेंडू जाणार गोळीच्या वेगाने. चौकार डीजे. दरम्यान आगमन झालेलं आहे या परिसरातील एक नामांकित नाव आणि नेरेग संघावरती ज्यांनी अफाट प्रेम नियमितपणे दाखवलेलं आहे त्यांचे ऋतिक दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं स्वागत आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर पुन्हा एकदा आपण डॉट चेंडूची सांगता होईल
आणि डॉट चेंडू निशिर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगले चेंडूची सांगता. अजून एक डॉट चेंडू. फलंदाजांना इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम. एक चौकार लगावल्यानंतर 2 चेंडू सलग डॉट. ऋतिक पाटील यांचं आगमन झालं आणि चिन्मय यांनी हातामध्ये अगदी ऋतिक नावाचं मोठं ब्रँड हातात त्यांनी आणलेलं आहे. ते सुपूर्द करतायत ऋतिक पाटील यांना. आणि ऋतिक काय पान सुपारी आहे का? यस, हे ब्रँड आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकी नावाचं ब्रँड आपण पाहतो. ऑन साईडला खेळलेला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा रोहन चतुर खेळाडू आहे. फेकी ज्या पद्धतीनं आज चिंदण संघ करताना आपण पाहतो ना की त्यांचा एकच नेम आहे, डिरेक्ट हिट. आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस ते करतायत. धावांची इन्व्हेस्टमेंट आपण पाहिली तर छान तिथे केली होती, ज्यामध्ये आता झालेत 18 धावा बिनागाड्याच्या मोबदल्यात खेळतायत दुंदरे संघाचे खेळाडू. येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 28 धावांची गरज. म्हणजे प्रत्येकी षटकामध्ये आपण पाहतो 14ची सरासरी आता मेंटेन ठेवायला लागेल. काय घडेल काय बिघडेल अगदी येणाऱ्या 12 बॉलमध्ये आपल्याला समजून जाईल. तोपर्यंत वेळ आहे. जाऊयात ओम साई डीजे यांच्याकडे. डीजे जय. नाद एकच बैलगाडा शर्यत. फुल क्रेज आपल्याला पाहायला मिळते या नादात. नवीन गोलंदाज पाहू आपण अभिषेक कडू. ते मात्र चांगल्या चेंडूची सांगते आपल्याला पाहायला मिळेल. उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू येईल डॉट. वेगळ्याच खरं तर ईर्षण हा चेंडू आणि वेगळ्याच आत्मीयते चेंडून आपण पाहिलं की उचली घेतली. त्यामुळं हा अनएक्सपेक्टेड बॉलच राहिला महेशसाठी. महेश थोडेसे इथे ताडांबल त्यांची उडाली या बॉलला खेळण्यासाठी. येणारे बॉल आहेत 11 आणि 28 धावांची आहे गरज. आव न देखा ताव सीधा बल्ला घुमाव. एका बाजूनं इनस्विंगर गोलंदाजी दाखवतोय अभिषेक कडू आणि अभिषेक कडून कडू डोस पाजलाय आता महेश शेलारला. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. महेशमध्ये एक क्षमता आहे. मी आधीच म्हटलं की या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज नाईट स्पर्धा असो डे स्पर्धा असो महेशच्या नावावरती राहिलेलं आहेत आणि हे मैदान चांगलंच रासलंय महेश शेलारला. परंतु आज त्याला मात्र सूर गवसेनाचा झालाय आणि चिंद्रण संघाचा हा दबदबा आपण इथे पाहू शकतो. लो फुल टॉस बॉल होता. अगदी टेक ऑफ घेत चेंडू आपण पाहिला. भरत चिंद्रणकर तिकडे थोडेसे आपण पाहतो या फिटनेसला आता त्यांना मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. धावा घेण्यासाठी पहा इकडे हा प्रयत्न आहे. महेशला बाद व्हावा लागेल. सॅक्रिफाईस विकेट. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 1 सलामीची जोडी आणि त्यामध्ये अगदी या जोडीला तोडण्यामध्ये यश अभिषेक कडूला आणि महेश शेलार. हा पहिला धक्का टीम दुंदरेला. पुढील चेंडू असणार आहे. समीकरणामध्ये चेंजेस 9 मध्ये पाहिजेत 26. अमरच्या बॅट मधून अटॅकिंग स्ट्रोक. तिकडे फिल्डर निकेश गडगे होते. अंतिम क्षणाला 2 धावा सोडण्याचा धाडस आपण पाहिला. तिकडे मोठं जीवनदान मिळालं. जीवाच्या आकांतानं प्रयत्नही झाले होते निकेशचे, परंतु समोर आपण पाहिलं असं म्हटलं जातं की अमर पाटीलचं बाद होणं नियतीला मान्य नव्हतं आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा तो आहे मैदानामध्ये सेफ. या बॉलवरती आल्या 2 धावा. 2 धाव्यानं अगदी धावा मिळतील टीमसाठी. टोटल 22 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल बाकी आहेत 8 आणि 24 धावांची गरज आहे.
ओव्हर द विकेटनं पुढील बॉल, गोलंदाजी तितकीच धमाकेदार. अभिषेक कडू अगदी परिपाठादी काढाच पाचतोय त्या आता दुंद्रे संघाच्या फलंदाजांना. आणि जो सामना त्यांच्या आटोक्यामध्ये होता तो सामना आता कुठे का होईना मात्र अगदी आपल्या हातामध्ये खेचत असताना, या सामन्याची अगदी रस्सी खेचत असताना टीम चिंद्रन आपण पाहतो. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. तर नक्कीच पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेकच्या माध्यमातून. इथे मात्र अकुटप्प्याचा चेंडू होता, चेंडूला ग्लास जरूर केलंय. तिथे मात्र केतनने पूर्णपणे एफर्ट दाखवला होता. चेंडू जाईल सीमारेखा पार, येतोय चौकार. डीजे तर नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल दुंद्रे संघ, एका बाजूला चिंद्रन संघ. शेवटचं षटक असणार. 6 चेंडू आणि 20 धावा. धावा चेस होतील का डिफेंड होतील, चित्त थरारक सामना पाहायला मिळेल. एका बाजूला दुंद्रे, एका बाजूला चिंद्रन. तालीमी नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. या सामन्यामध्ये असं वाटलं की अमर पाटील थकलाय, परंतु नाही. अंतिम बॉलवरती जी चपराट लावली तो चेंडू अगदी बंदुकीतून गोळी, सुसाट वेग निघाला. सरळ 4 धावा मिळाल्या आणि समीकरणामध्ये चेंजेस देखील आपण पाहिले. आता 6 चेंडू 20 ची गरज आहे. समोर आहे किशोर सिनारे. अँड किशोर सिनारे इज नॉट ओनली किशोर सिनारे इज बट ऑल्सो द बाईक कमान किशोर सिनारे. त्याच्यासाठी हा चेंडू होता, त्याला फिरकी दाखवली आहे तिकडे. आपण पाहतोय की त्यांच्याकडे एक गोलंदाज होता राकेश पाडेकर, जो फिरकीचा जादूगर आहे. त्यांनी त्यांना बॅलन्स ठेवलेला आहे आणि एक वेल रनिंग एक चांगली रनिंग आपण पाहतोय आणि चांगली रणनीती वापरत असताना इथे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ. केतन कडू याच्यामध्ये कार करून आपण पाहतोय आहे मोलाचा वाटा, परंतु दुसऱ्या बाजूला विजयाच्या मधोमधी उभा आहे किशोर आणि किशोरच्या बॅट मधून हा भव्य दिव्य स्ट्रोक आउट ऑफ द पार्क, 6 रन षटकार. थँक्यू. तर नक्कीच या फटक्यांसाठी ओळखला जातो तो फलंदाज म्हणजे किशोर. पुन्हा एकदा अजून एक तडाखा, अजून एक मॅक्सिमम, अजून एक दणका येतोय किशोर सिनारीच्या बॅट मधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार. कभी ना किशोर ने हिम्मत हारी है, लढाई जीतने का और लढाई अभी जारी है. या खरं तर आज रुद्ब्यास मैदानामध्ये उतरलाय. या खेळाडूमध्ये एक क्षमता आहे. मी आधी चर्चा केली होती की वडवली सारख्या मातबगर संघाला, धारावी सारख्या मातबगर संघाला या खेळाडूंना धूल चारलेली आहे आणि आज या मॅच मध्ये या 2 बॉलवरती त्याने सिद्ध केलं. 3 चेंडू 8 ची गरज. यॉर्कर लेनचा चेंडू गती परिवर्तन केलं होतं, वेगवान चेंडू रिलीज केला तिकडे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न आहे. अखेरकार किशोर पोहोचलाय आणि धावा कंप्लीट होत आहेत 2. सामन्यामध्ये अजूनही रोमांचकता, एक चित्तथरारक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला, जिथे आता धावा 2 बॉलमध्ये हव्यात 6. तर नक्कीच 2 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार, कोण हरणार? मोठ्या फटक्यांसाठी 2 षटकार लगावलेत किशोरनी. तो किशोर मात्र असणार आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल आणि त्याच ताकदीची गोलंदाजी. आता मात्र एका बाजूला कर आणि दुसऱ्या बाजूला मर. बघूया काय होणार आणि काय राहणार.
डू अँड डायचा सामना आहे, जिथे आपण पाहू शकतो की तकदीर यानं निवडलेला गोलंदाज आहे जो राकेश, आणि राकेशकडे एक क्षमता आहे हातभर चेंडू वळवण्याची, जो चेंडूला टर्न देतोय आणि आपण जर पाहिलं तिरप्या रेषेत वळण देतो, परंतु किशोरला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा, ज्या पद्धतीनं फलंदाजी पाहायला मिळते. हा फटका फसला की काय, यस, आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा अजूनही वेगळा रोमांस. विकेट फॉलिंग डाऊन होते, दुंद्रे संघाला बसलाय धक्का. आता मॅच मध्ये आपण पाहतो शेवटच्या एक वरती 6 धावांची गरज असणार आहे. पडले विकेट, जाऊया डीजे कडे. धावा, एक चेंडू 6 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार, इथे मात्र ज्ञानेश्वर उसाडकर पाहू आपण. गोलंदाज पाहिलं तर राकेश पाडेकर, फिरकीचा जादूगर पाहायला जातो. इथे मात्र 2 फटके जरूर मोठे आले होते, त्यानंतर किशोरला मात्र बाद करण्याचं यश आलं. कमबॅक केलाय गोलंदाजांनी, पुन्हा एकदा दाखवावे लागेल आपली पावर. एक चेंडू 6 धावा. सामना पाहूया. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न असणार. सामना जिंकलाय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. बेस्ट ऑफ लक ऑफ द नेक्स्ट मॅच. आणि हार्ड लक असतील दोन्ही संघ आपल्याला पुढच्या सामन्यांसाठी असतील शुभेच्छा. तर नेक्स्ट फाईट असणार, एका बाजूला असणार मंगलमूर्ती वाजे आणि एका बाजूला असणार रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. आपल्याला नम्रतेची आणि प्रेमाची याक. येस, नक्कीच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करतो. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. या सामन्यामध्ये आपण पाहिलं की अंतिम क्षणापर्यंत लढ दिली होती आणि सामना रोमांचक बनवला होता. दुसऱ्या संघाला देखील आपण देऊयात भरपूर शुभेच्छा सामन्यासाठी. चिंद्रन संघानं आज वेल फाईट बॅक दिला, जिथे आपण पाहिलं की 46चा जो स्कोर होता त्यांना थांबवायचा होता. समोर बलाढ्य संघ होता, स्वतः आउट ऑफ फॉर्म चालले होते, परंतु या मैदानावरती तो आउट ऑफ फॉर्म बाजूला ठेवला. अनेक सामने खेळले, प्रत्येकी सामन्यासाठी टी शर्ट बदलल्या, काही नाही केलं, परंतु आज मेहनतीनं त्यांना यश दिलं आणि अखेरकार या हंगामामधील विजय त्यांना मिळालेला आहे. अभिनंदन टीम चिंद्रन, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. मॅच कडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आणि अवॉर्ड जातोय लिजंड इज लिजंड तकदीर पाडेकर यायचा आहे अवॉर्ड घेण्यासाठी. आणि टॉस साठी देखील आपण संघनायक पाठवायचा आहे. वाजे टीम तुमचा देखील कॅप्टन येऊ द्या. यस, पोहोचलेले आहेत पंकज आमच्याकडे. बुम बुम आहेत. RPL सीझन मध्ये दबदबा काहीसा आम्ही पाहिला नाही, सिलेक्टिव्ह नव्हते यावर्षी, त्यामुळं बुम बुम पाहायला मिळालं नाहीये. PPL ला आपण त्यांचं